नमस्कार. बघा, हा नान आहे. आता हा नान आपण सहसा हॉटेलमध्येच खातो. घरी करायला अवघड आहे असे वाटते, परंतु अजिबात अवघड नाही. भाकरीपेक्षाही हा नान करायला सोपा आहे. चला तर मग घरातल्या साहित्यात हा नान आपण बनवूयात. तर नान बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आंबट दही घालायचं आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चमचा पिठी साखर घालायची आहे. नंतर मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि खाण्याचा सोडा अर्धा चमचा घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल आपल्याला थंडच घालायचं आहे. आता मैद्यामध्ये आपण जे पदार्थ घातलेले आहेत ते मैद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचे आहेत, म्हणजेच मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला हा मैदा मळून घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी इथे कोमट पाण्याचा वापर करायचा आहे. थोडं थोडं पाणी टाकून मैदा आपल्याला थोडासा सैलसर मळायचा आहे. मैदा हा घट्ट मळायचा नाही. मैदा हा कणकेपेक्षा जास्त चिकट असतो, म्हणून मळण्यास थोडासा वेळ लागतो. आता अशा पद्धतीने हा मैदा आपल्याला मळून घ्यायचा आहे. इतका सैल हा मैदा आपल्याला हवा आहे. त्यानंतर 1 चमचा तेल घ्यायचं आहे आणि थोडंसं या मैद्याला असं लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित हा मैदा पुन्हा आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि यावर एखादं झाकण ठेवून अर्धा तास हा मैदा आपल्याला भिजू द्यायचा आहे. मैदा भिजल्यानंतर याचे नान छान होतात. आता आपण 10 मिनिटानंतर पुन्हा हे पीठ कसं भिजलं आहे ते पाहूया. अगदी मस्त भिजलेलं आहे. थोडासा तेलाचा हात लावून हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. मळल्यानंतर याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. नान किती लहान मोठा करायचा आहे त्याच्या अंदाजानुसार या पिठाचे गोळे करायचे आहेत. आता इथे तुम्ही गव्हाच्या पिठाचे सुद्धा नान करू शकता किंवा अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा घालून हे नान बनवू शकता. आता इथे आपले नान बनवण्यासाठी मैद्याचे गोळे बनवून तयार झालेले आहेत. आता त्यातीलच एक गोळा घ्यायचा आहे आणि त्यावर थोडासा असा मैदा लावून घ्यायचा आहे. आता नान लाटताना आपल्याला उभा लाटायचा आहे, तुम्ही पाहू शकता. आणि नान लाटताना आपल्याला खूप पातळ लाटायचा नाही, भाकरीसारखा तो जाड असायला हवा, म्हणजे तो मऊ होतो. आता इथे नान लाटून झालेला आहे. याची जाडी आपल्याला इतपत ठेवायची आहे. आता याच्यावर आपल्याला थोडीशी कलोंजी लावायची आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. फार काही घालायची नाही, अगदी थोडीशी घालायची आहे. आणि लाटण्याने ती थोडीशी अशी लाटून घ्यायची आहे. फार दाब द्यायचा नाही, फक्त या दोन्ही गोष्टी याला व्यवस्थित चिकटल्या पाहिजे. बघा, इथे नान लाटून तयार झालेला आहे. तर आपण हा बाजूला ठेवूया. नान भाजण्यासाठी इथे मी नॉनस्टिक तव्याचा वापर करत आहे. तर आता हा तवा घ्यायचा आहे, त्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला नान हा टाकायचा आहे. व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे, म्हणजे तो नान तव्याला चिटकून बसेल. आता गॅस चालू करून हा तवा गॅसवर ठेवायचा आहे. सुरुवातीला तवा तापेपर्यंत 2 मिनटं गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे आणि नंतर गॅसची फ्लेम मात्र मिडियम करायची आहे. सगळ्या बाजूने असा तवा सरकवत व्यवस्थित हा खालून भाजून घ्यायचा आहे. बघा, नान किती छान फुगलेला आहे वरच्या साईडने. त्यानंतर आपल्याला तवा असा पालथा करायचा आहे आणि थोडासा तवा उंच धरून नान सगळ्या बाजूने असा भाजून घ्यायचा आहे. तर भाजताना तवा कधी तिरपा करायचा आहे तर कधी असा उंच धरून पालथा ठेवायचा आहे, म्हणजे व्यवस्थित नान हा भाजला जाईल. सुरुवातीला नॉनस्टिक तव्याला पाणी लावल्यामुळे नान आपला तव्यापासून बाजूला होत नाही, अगदी व्यवस्थित चिटकून राहतो. लोखंडी तव्यावर सुद्धा हा नान खूप छान होतो, परंतु त्याला मूठ असायला हवी. आता पाहू शकता नान किती मस्त भाजलं गेलेलं आहे. त्यावर आपण अशा पद्धतीने बटर लावून घेऊया. बटर लावल्यामुळे नान आपला मस्त मऊसूत बनतो. तर इथे आपला हॉटेलसारखा बटर नान तयार झालेला आहे. करायला अगदी सोपा, पण हॉटेलची चव असणारा आणि घरीच बनवलेला बटर नान इथे आपला तयार झालेला आहे. तर हा नान तुम्ही पनीरच्या भाजीसोबत, बटाट्याच्या भाजीसोबत किंवा इतर कुठल्याही भाजीसोबत खाऊ शकता. अगदी मस्तच लागतो. अशा पद्धतीने नान तुम्ही नक्की करून बघा. पुन्हा भेटूयात अशाच वेगवेगळ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.